नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी स्कॉलरशिपमध्ये सतत विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या यावरती हमखास एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। पहा 5m + 7n ची बेरीज व्यस्त संख्या व -2m - 3n ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती। दोन्ही पण आपल्याला बेरीज व्यस्त संख्या विचारलेला आहे, त्यामुळे आपण 5m + 7n ची बेरीज व्यस्त संख्या करूयात। धन आहे त्यामुळे -5m त्याचबरोबर वजा येईल 7n, ही बेरीज व्यस्त संख्या आहे 5m + 7n ची। त्याचबरोबर -2m - 3n ची बेरीज व्यस्त संख्या काय होईल, +2m + 3n। तर पुन्हा यांची बेरीज करायची आपल्याला, -5m - 7n त्याचबरोबर +2m + 3n। त्यांची बेरीज करूयात आपण। वजा अधिक वजा होईल, 7 मधून 3 गेले 4n, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा राहील, त्याचबरोबर वजा अधिक वजा होईल 3m, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा राहील। तर उत्तर आलेले आहे -3m - 4n। तर अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त वरती एक प्रश्न हमखास विचारला जातो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती। तर आपल्याला एक संख्या आपण 100 पकडली आणि या 100 ची आपण गुणाकार व्यस्त संख्या जर केली तर ती येईल 1/100 आणि पुन्हा या दोघांचा गुणाकार करायचा आहे 100 गुणिले 1/100। 100 ला 100 कट म्हणजे गुणाकार किती आला 1। पुन्हा याची बेरीज व्यस्त करायची आपल्याला, बेरीज व्यस्त आणि धन 1 आहे त्यामुळे बेरीज व्यस्त काय होईल -1। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येईल। एक संख्या तुम्हाला कोणती पण पकडावी लागेल, तुम्ही कोणतीही संख्या या ठिकाणी पकडू शकता। पाहूयात प्रश्न क्रमांक 3, 1/m + n ची गुणाकार व्यस्त संख्या -19 आहे। जर n बरोबर -4 असेल तर m बरोबर किती। तर 1/m + n ची गुणाकार व्यस्त संख्या m + n बरोबर -19 दिलेलं आहे। आपल्याला m + n ची किंमत आहे m + n ची किंमत आहे -4 बरोबर -19। अधिक वजा होतील या ठिकाणी, म्हणजे m - 4 बरोबर -19, हे वजा तिकडे अधिक होतील, -19 + 4 इथे m राहील। आता वजा अधिक वजा होईल म्हणजे -15 ही m ची किंमत येणार आहे। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल। तर बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या यावरती 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हमखास एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो।